इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक 21 एप्रिलपासून शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे। आज बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी शहरातील कोल्हापूर मुख्य रस्त्यावरील प्रभाग समिती कार्यालय ते छत्रपती शाहू महाराज पुतळा या ठिकाणी आजची अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आलेली होती। आज मुख्य रस्त्यावरील गटारीवर केलेल्या अनधिकृत बांधकामे आरसीसी छावण्या जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आलेल्या आहेत। आज या मोहिमेत उपायुक्त विद्या कदम, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन विभाग, वाहन विभाग, आरोग्य विभागाकडील कर्मचारी सहभागी झाले होते। यापुढेही महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू ठेवण्यात येणार असून अद्यापही ज्या कोणी रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केले असल्यास सदर अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे। त्याचबरोबर कोणीही अनधिकृतरित्या रस्त्यावर व्यवसाय करू नये असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे।